नमस्कार. महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे काय? फक्त नकाशावरच्या काही रेषा? नाही. ती आहे या राज्याची खरी ओळख आणि खरी ताकद. चला तर मग आज आपण याच ताकदीच्या मुळाशी जाऊया. बघा, या एका वाक्यात महाराष्ट्राचं सगळं सार येऊन जातं नाही का? ताकद, संस्कृती आणि निसर्ग या तिन्हींचा जिथे संगम होतो तोच आपला महाराष्ट्र. आणि म्हणूनच हे राज्य इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. अगदी बरोबर. हे राज्य म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नाही, आपला महाराष्ट्र. ती भूमी जिचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे, एक वेगळा अभिमान आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? अर्थातच त्याच्या स्थानापासून. महाराष्ट्राच्या सामर्थ्याचं मूळ ना, ते त्याच्या भूगोलातच दडलेलं आहे. चला बघूया भारताच्या नकाशावर आपलं राज्य नेमकं कुठे आहे आणि कसं पसरलंय. 3,07,000 चौरस किलोमीटर. हा फक्त एक आकडा नाहीये. जरा विचार करा केवढा मोठा असेल हा प्रदेश. खरं तर जगातले कित्येक लहान देश याच्यात आरामात बसतील. आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामुळेच महाराष्ट्राला एक वेगळं वजन प्राप्त होतं. आणि हो, याच विशालतेमुळे महाराष्ट्र भारतातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य ठरतं. म्हणजे बघा, हे फक्त क्षेत्रफळ नाहीये, तर हे राज्याच्या राष्ट्रीय महत्वाचं एक प्रतीक आहे. आता हे आकडे बघून थोडं टेक्निकल वाटू शकतं, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे आकडे आपल्याला महाराष्ट्राचं एकदम अचूक लोकेशन सांगतात. भारताच्या नकाशावर अगदी पश्चिम मध्य भागात एका अत्यंत मोक्याच्या जागी आपलं राज्य आहे. आणि हाच विस्तार, हीच जागा राज्याच्या विविधतेचं आणि ताकदीचं खरं कारण आहे. बरं, आता फक्त नकाशावरच्या रेषा नाही, तर प्रत्यक्ष नैसर्गिक सीमा बघूया. म्हणजे निसर्गानेच महाराष्ट्राला कसं घडवलंय, कसं सुरक्षित ठेवलंय, ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एका बाजूला म्हणजे पश्चिमेला अथांग पसरलेल्या अरबी समुद्र आणि सुंदर कोकण किनारपट्टी. दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे दख्खनच्या पठाराचा तो सगळा उंच सखल प्रदेश. आणि उत्तरेला तर जणू काही नैसर्गिक भिंतच उभी आहे, सातपुडा पर्वतरांगांची. याच गोष्टींनी महाराष्ट्राला एक खास ओळख दिली आहे. पण महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल बोलताना एका नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. खरं तर ते फक्त नाव नाहीये, तो आहे आपल्या राज्याचा कणा, सह्याद्री. हा सह्याद्री म्हणजे काही फक्त डोंगर दऱ्या नाहीत. ही एक अशी भक्कम नैसर्गिक भिंत आहे जी पश्चिमेला ताठ उभी राहून राज्याचे 2 भाग करते. एकीकडे कोकण आणि दुसरीकडे देश. आणि गंमत म्हणजे या एकाच भिंतीमुळे इथलं हवामान, संस्कृती, लोकांची राहणीमान सगळं काही कसं पूर्णपणे बदलून जातं. ओके, तर ही झाली महाराष्ट्राच्या आतली गोष्ट. पण राज्याची ओळख फक्त आतून नाही तर बाहेरूनही ठरते. म्हणजे आपले शेजारी कोण आहेत यावरून. आणि इथेच महाराष्ट्राची एक मोठी भूमिका समोर येते, उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा म्हणून. बघा, वायव्याला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा. 1-2 नाही तर तब्बल 6 राज्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहेत. यावरूनच कल्पना येते की आपलं राज्य देशाच्या किती मध्यवर्ती आणि महत्वाच्या ठिकाणी आहे. आणि नेमकं यामुळेच महाराष्ट्र देशाचा उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणारा एक मजबूत दुवा बनतो. हा दुवा फक्त नकाशावरचा नाहीये, तर सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्याही आहे. जणू काय 2 वेगवेगळ्या भागांना एकत्र आणणारा एक भक्कम पूल. तर मग ह्या सगळ्या प्रवासातून आपण कुठे येऊन पोचतो? एक महत्वाचा प्रश्न उरतो की महाराष्ट्राची खरी ताकद, खरी शक्ती आहे तरी कशात? उत्तर अगदी सोपं आहे. एका बाजूला अथांग समुद्रापासून ते उंच पर्वतांपर्यंत पसरलेलं नैसर्गिक सौंदर्य, दुसरीकडे देशाच्या अगदी मध्यभागी असलेलं मोक्याचं स्थान, आणि तिसरं म्हणजे ही अफाट भौगोलिक विविधता. हे 3 स्तंभ म्हणजेच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. सगळी शक्ती याच भूगोलात दडलेली आहे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. जर भूगोल ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे, तर मग प्रश्न हा आहे की भविष्यात या ताकदीचा वापर आपण कसा करणार आहोत? राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी ही नैसर्गिक देणगी कशी वापरली जाईल?